सर्वांना क्रांतिकारी जय भीम। 25 डिसेंबर 1927 रोजी पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक जाळलं होतं। त्या पुस्तकाचं नाव होतं मनुस्मृती। जो व्यक्ती पुस्तकांसाठी घर बांधू शकतो तो व्यक्ती पुस्तक कसं काय जाळू शकतो? नाही जाळू शकत। परंतु त्या पुस्तकामध्ये ते पुस्तक का जाळल्या गेलं असेल? कारण त्या पुस्तकामध्ये काहीतरी चीड निर्माण करणारं किंवा काहीतरी द्वेष पसरवणारं किंवा काहीतरी विष कालवण्याचा प्रयत्न त्या मनुस्मृतीमध्ये होता। एखाद्या महिलेचा जर पती मरण पावला तर त्या महिलेला पतीसोबत सरणावर जावं लागत होतं। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे योग्य वाटत नव्हतं। सर्वांना सर्वांचे समान अधिकार हे प्रत्येकाला मिळवून देण्याचं ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनी होतं। त्यामुळे 25 डिसेंबर रोजी हे पुस्तक जाळण्यात आलं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशी प्रथा ती होती कर्मठ मनुच्या रूढीची, पशुतुल्य अट घातली माणसाला जगण्याची मरण्याची। निर्धार केला बाभिमाने मनुस्मृती जाळण्याची, गाढण्याची, उद्ध्वस्त करण्याची। ललकारी दिली न्यायासाठी पहिली चौदार तळ्याच्या संघराची। सनातन्यांची, कर्मठांची, जातीवाद्यांची माथी भडकली मनुवादी भट शेंडीदारांची। चारी मुंड्या चित केल्या धरिली शेंडी मनुच्या भांडवलशाहीची। लढला रणवीर असा रणधीर महाळभूमीवर, केली जगात पहिली ही क्रांती माझ्या भीमान एकल्या राती।